हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची आन्सर रायटिंग सिरीज आहे, ज्याला आपण समर्पण म्हणतोय। आणि दररोज आपण सकाळी एक आपल्या टेलिग्राम ग्रुपला क्वेश्चन पोस्ट करतो। अपेक्षित आहे की तुम्ही तो प्रश्न लिहावा आणि त्यानंतर इव्हनिंगला आपण याचा आन्सर डिस्कस करतो। येणारे पुढचे जवळजवळ 30-35 आठवडे आपण रोज ही प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्या पूर्ण प्रॅक्टिसमधनं आपण हा प्रयत्न करतो की आपले जे सिलेबस आहे प्रत्येक सिलेबसच्या पॉइंटवर आन्सर रायटिंग आपण कव्हर करतोय। तर लास्ट जो क्वेश्चन होता कार्बोनिफेरस कल्पावर आपण तो प्रश्न घेतला होता, कार्बोनिफेरस पिरियड ज्याला आपण म्हणतो, आणि शॉर्ट नोट लिहायची होती। आज जो जिओलॉजिकल टाइम स्केल किंवा भूगर्भीय कालमापनाचा भाग आहे त्याचाच एक अजून कंटिन्यूड प्रश्न आहे। आणि जो प्रश्न आहे तुमच्या समोर कंटेम्पररी इश्यूज मध्ये किंवा समकालीन मुद्दे जे असतात, जीएस मध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो किंवा ऑप्शनल मध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो। सो त्यावर हा प्रश्न तुम्हाला दिसतोय की प्रेझेंट इपोक इज एंथ्रोपोसिन, डू यू अग्री। सध्याचे जे उपकल्प आहे, उपकल्प म्हणा किंवा कालखंड, जर तुम्हाला हा मुद्दा माहिती नसेल तर आपण पृथ्वीचा संपूर्ण इतिहास जो आहे तो वेगवेगळ्या कालखंडांमध्ये डिवाइड करतो। आणि मग या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की सध्याचं जे उपकल्प आहे त्याला मानव वंश उपकल्प आहे, तुम्ही सहमत आहात का? फाइन, प्रश्न लक्षात घ्या, सध्याचे उपकल्प हे मानव वंश उपकल्प आहे, डू यू अग्री किंवा तुम्ही सहमत आहात का? आणि अशा प्रकारचा एक जो प्रश्न आहे जिथे तुम्हाला आता स्टँड घ्यायचा आहे, तुम्हाला सांगायचं आहे की हो तुम्ही सहमत आहात किंवा नाही तुम्ही सहमत नाहीत, राईट। सो काय नेमकी अप्रोच असला पाहिजे अशा प्रश्नांमध्ये तो आपण समजून घेऊया। आन्सर रायटिंग मग याची कशी करायची, इंट्रोडक्शन कसं असेल, कन्क्लुजन काय असेल, आणि स्टँड घ्यायचा तर मग स्टँड कसा घ्यायचा हा मुद्दा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल। तर एक बेसिक मुद्दा इथे मी क्लिअर करतो। जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही सहमत आहात का, डू यू अग्री, दोन प्रकारे याची उत्तरं जनरली लिहिली जातात। बरेचसे कॅन्डिडेट काय प्रेफर करतात की ते सुरुवातीलाच सांगतील की येस और नो, मी सहमत आहे किंवा सहमत नाही, हो किंवा नाही पासनं डायरेक्टली सुरुवात केली जाते। असाही एक अप्रोच आपण बघतोय। आता बरेच सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहे त्यांनी हा अप्रोच घेतलेला आहे आणि मग आपल्याला हे दिसतं की असं त्यात काही वावगं नाहीये। म्हणजे असं काही होणार नाही की तुम्ही जर सुरुवातीलाच सांगताय की हो मी सहमत आहे की नाही मी सहमत नाही, तुम्ही काही पण स्टँड घेऊ शकता। पण तुम्ही स्टँड घेत असताना मुद्दा हा महत्त्वाचा आहे, जो काही स्टँड तुम्ही घेतला असेल, सहमत असाल किंवा नसाल, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थितरित्या स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये देता आलं पाहिजे, ठीक आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही स्टँड तुमचा घेतलाय, स्पष्टीकरण देतात, तर तुमचा जो स्टँड आहे तो तर स्टँड तुम्ही क्लिअर करावाच, पण त्याच्या अपोजिट जी बाजू असेल त्याबद्दल सुद्धा थोडंफार तुम्ही बोलणं अपेक्षित आहे, क्लिअर। तर या प्रश्नाच्या माध्यमातून तो सुद्धा मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर होईल। आता माझा जनरली अप्रोच हा आहे की मी सुरुवातीला येस और नो सांगत नाही, मी सुरुवातीला थोडा विषय डिस्कस करतो आणि इन दी एंड मग माझा मी स्टँड सांगेल की येस आय अग्री और येस आय नो आय डू नॉट अग्री, क्लिअर। तर अशा प्रकारे माझा अप्रोच असेल आणि दोन्ही अप्रोच ऍक्सेप्टेबल आहेत, असं काही असं नसेल की पहिला अप्रोच किंवा दुसरा अप्रोच ऍक्सेप्टेबल आहे नाहीये। सो ज्यावेळेस मी या प्रश्नाचं इंट्रोडक्शन करतोय, आता इंट्रोडक्शन मध्ये शब्द आलेला आहे एंथ्रोपोसिन, मानव वंश उपकल्प। तर बऱ्याच लोकांना हा शब्द माहिती असेल, बऱ्याच लोकांना हा कदाचित शब्द माहिती नसेल। आणि मग आपण काय करावं, तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी एक नवीन शब्द आलेला आहे तर त्या नवीन शब्दाची परिभाषा किंवा व्याख्या तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा व्याख्या करणं अपेक्षित आहे, क्लिअर। सो मानववंशी उपकल्प हे भूवैज्ञानिक इतिहासातील, पृथ्वीच्या भूवैज्ञानिक इतिहासाची आपण चर्चा करतोय किंवा जिओलॉजिकल हिस्ट्रीची चर्चा करतोय। एक नवीन या ठिकाणी हा एक प्रश्न शब्द जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे की प्रस्तावित युग आहे किंवा प्रस्तावित कालखंड आहे, ठीक आहे। असं नाहीये की मानववंश उपकल्प आपण डिक्लेअर केलेला आहे, चर्चा चालू आहे सध्या। 2000 मध्ये, सन 2000 मध्ये हा शब्द आपल्या समोर आला। 2009 पासून यावर एक वर्किंग ग्रुप क्रिएट करण्यात आला आणि तेव्हापासून अजूनही या पर्टिक्युलर इश्यूवर आपल्याला चर्चा सध्या चालू दिसते, क्लिअर। सो म्हणून मी या ठिकाणी शब्द काय मांडलेला आहे किंवा याला मी अंडरलाईन करीन की बघा हा कसा युग आहे किंवा कसा कालखंड आहे की एक प्रस्तावित कालखंड आहे। बघा प्रस्तावित कालखंड आपल्याला काय सांगतो, तर हा प्रस्तावित कालखंड मानवी क्रियाकलापांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर जो लक्षणीय परिणाम झालेला आहे त्याला दर्शवण्यासाठी हा कालखंड सांगितला जातो। आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्ध औद्योगिक क्रांतीची सुरुवात होते आणि तेव्हापासून एंथ्रोपोसिन ही संकल्पना
आपण लागू करावी किंवा अँथ्रोपोसिन कालखंड तेव्हापासून लागू करावा अशा प्रकारचे मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे. ओके, तर आपण पहिले सांगितलं की अँथ्रोपोसिन काय असेल, राईट, आणि त्यानंतर आपण सांगितलं की कधीपासून आपण याला कन्सिडर करतोय. आता का कन्सिडर करावं, मी अग्री करतोय किंवा मी अग्री नाही करत आहे, तर एक बेसिक मुद्दा हाच आहे की कोणताही कालखंड डिसाईड करत असताना पृथ्वीवर जेव्हा मोठ्या प्रमाणात बदल घडून येतात, पर्यावरणीय बदल असतील किंवा भौतिक बदल असतील, त्या बदलांना अनुषंगाने किंवा त्या बदलांच्या अनुषंगाने बदलांना अनुसरून आपण हे कालखंड ठरवत असतो. आणि म्हणून मग हा कालखंड खरोखर आहे का हे जर मला डिसाईड करायचं आहे, तर मला या कालखंडामध्ये नेमके कोणकोणते बदल घडून आले ते या ठिकाणी स्पष्ट करणे अपेक्षित आहे. ते बदल स्पष्ट करत असताना आता या ठिकाणी मी फक्त पॉइंटर्स दिलेले आहेत की काय काय बदल मला अपेक्षित आहे. जैवविविधतेमध्ये जो काही बदल झालेला आहे किंवा घट झालेली आहे ती तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे की कशा प्रकारे मानवी क्रियाकलापांमुळे जैवविविधतेमध्ये बदल झाला किंवा जैवविविधतेमध्ये घट झाली. एक काही आणखी स्पेसिफिसिटी याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायची असेल तर बऱ्याचशा प्रजातींची तुम्ही उदाहरणं देऊ शकता, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील ज्या नामशेष झालेले आहे आणि मानवी क्रियाकलापांमुळे नामशेष झालेले आहे, आणि प्रजाती नामशेष होण्याचा जो दर आहे, एक्सटिंक्शनचा जो रेट आहे तो खूप जास्त आहे. हा मुद्दा मी या जैवविविधतेच्या मुद्द्यामध्ये मांडतोय. क्लिअर? तर जैवविविधतेबद्दल मी या ठिकाणी बोललो, जैवविविधतेची अवनती होते ते मी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर मी मृदेबद्दल चर्चा करतोय, राईट. मला बदल कसे सांगायचे, पर्यावरणीय आणि भौतिक दोन्ही प्रकारचे बदल मला या ठिकाणी सांगणे अपेक्षित आहे. तर मृदेमध्ये आपण अवनती किंवा डिग्रेडेशन, सॉइल डिग्रेडेशन इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो, तशा प्रकारची परिस्थिती बघतोय. सॉइल डिग्रेडेशन तर होतच आहे, वेगवेगळी कारण आहे. आता अगेन सॉइल डिग्रेडेशनची काय कारण आहे ही या ठिकाणी अपेक्षित नाहीये, पण सॉइलशी संबंधित किंवा पृष्ठभागाशी संबंधित आणखी काय मुद्दा तुम्ही इथे ऍड करू शकता, तर तुम्ही इथे सांगू शकता की मानवी क्रियाकलाप जे आहेत ज्यामध्ये रस्ते बांधणी असतील किंवा रेल्वे असतील किंवा एअरपोर्ट्स असतील, जे काही पायाभूत सुविधा आपण विकसित करतोय, त्या पायाभूत सुविधा विकसित करत असताना मोठ्या प्रमाणात पृष्ठभागामध्ये आपण बदल घडवून आणतो. तर मृदेची तर अवनती होतच आहे, यासोबतच पृष्ठभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बदल घडवून आणतोय, आणि हा सगळा मुद्दा मी इथे भौतिक बदलांच्या अनुषंगाने मांडतोय. जी जैवविविधता आहे, जैवविविधतेमध्ये एक आणखी महत्त्वाचा मुद्दा निर्वनीकरण. मोठ्या प्रमाणात वन आपण कापलेली, आणि जगाच्या पाठीवर तुम्ही बघताय की वनांचा जो प्रदेश आहे, वनांचा प्रदेश कमी झालेला आहे. पण यापेक्षाही इंटरेस्टिंग किंवा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला वनांच्या संदर्भात दिसतो की वनांची जी गुणवत्ता आहे, गुणवत्ता खालावते, आणि वनांचा जो प्रकार आहे तो वनांचा प्रकार बदलताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. क्लासरूममध्ये डिस्कशन करताना बऱ्याचदा मी ब्राझीलच्या वर्षावनांचं उदाहरण देतो, आणि तुम्हाला हे वारंवार सांगतो की ब्राझीलची जी वर्षावनं आहेत ती वर्षावनं पर्जन्याच्या घटाकारणाने किंवा निर्वनीकरणाने हळूहळू गवताळ प्रदेशांमध्ये रूपांतरित होत आहे. तर अशा प्रकारचं एक एक्झाम्पल मी या ठिकाणी देणे अपेक्षित आहे, ज्याने माझं उत्तर जे आहे आणखी एनरिच होतंय. प्रदूषणाबद्दल तुम्ही बोलणं अपेक्षित आहे. आता प्रदूषण जे आहे एक मानवी क्रियाकलापांचाच भाग आहे. अलीकडेच आपल्याला प्रदूषणाची समस्या जी आहे ती गंभीर झाल्याचं दिसून येतं, आणि या प्रदूषणांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो मी इथे सांगणार की बघा, आतापर्यंतचे जे पर्यावरण होतं किंवा आतापर्यंतची जी काही आपली पारिस्थितिकी होती, त्या पूर्ण पर्यावरणामध्ये किंवा पारिस्थितिकीमध्ये आपल्याला कुठेच प्लास्टिक, आण्विक पदार्थ किंवा काही रासायनिक पदार्थ, धातू इत्यादी पसरलेले दिसत नाही, राईट. आणि औद्योगिक क्रांतीच्या नंतर ही सगळीच्या सगळी पदार्थ जे आहेत हे आपल्याला जमिनीच्या थरामध्ये साचल्याचं दिसतं. जर मी जमिनीचे थर उकरून काढलेत तर त्या जमिनीच्या थरांमध्ये खाली गेल्यानंतर मला प्लास्टिक नाही आढळणार, आण्विक नाही आढळणार, राईट, किंवा रसायनं नाही आढळणार किंवा धातूचे तुकडे आढळणार नाही. पण जेव्हापासून औद्योगिक क्रांती झालेली आहे किंवा माणसाचा जमिनींवर प्रभाव झालेला आहे, तेव्हापासून मला हे सर्वच्या सर्व पदार्थ, हा जो वरचा थर आहे, सगळ्यात वरचा थर आहे, त्या सर्वात वरच्या थरामध्ये मला हे सर्व पदार्थ आढळणार आहेत. या व्यतिरिक्त महासागरांमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात बदल करून घेतलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही इथे स्पष्ट करणे अपेक्षित आहे. बायोजिओकेमिकल सायकल्स चेंज झालेले आहे. नायट्रोजनचं चक्र असेल किंवा कार्बन डायऑक्साईडचं चक्र असेल, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन असेल, मिथेनचं उत्सर्जन असेल, ओझोनचं डिप्लिशन असेल, हे सगळे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी पुट करता येतील, राईट. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे बदल आपण मागच्या 200 किंवा 250 वर्षांमध्ये पृथ्वीच्या पाठीवर घडताना बघितले, आणि हेच बदल आपल्याला कुठेतरी सुचवत आहेत की आपण एका मानववंशीय इपोक किंवा मानववंशीय उपकल्पामध्ये किंवा मानववंशीय युगामध्ये शिरलेलो आहोत. ओके, सो अशा प्रकारे मी इथे स्टँड घेतोय की हां, आपण कदाचित मानववंशीय युगामध्ये शिरलेलो आहोत.
यामध्ये मी अजून एक माझा कंटेंट एनरिचमेंट करतो. जी वाईड रीडिंग तुमची असेल तर तुमच्यापर्यंत बराचदा हा कंटेंट येईल. सो युव्हल नोआ हरारी एक फार प्रख्यात लेखक आहेत. होमोसेपियन्स जर पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्या पुस्तकामध्ये बऱ्याचदा काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला सापडतात आणि त्यांचं जे म्हणणं या ठिकाणी आपल्याला आढळतं ते काय म्हणतात की जरीही तुम्ही म्हणताय की औद्योगिक क्रांतीपासून अँथ्रोपोसिनची सुरुवात झालेली आहे, तरीही आपण जर मानवाचा प्रभाव बघितला, पृथ्वीवर असलेला प्रभाव बघितला किंवा पृष्ठभागावर असलेला प्रभाव बघितला, हा प्रामुख्याने जेव्हापासून मानव कृषीची सुरुवात करतो, ॲग्रिकल्चर स्टार्ट करतो, तेव्हापासून हा कालखंड आपल्याला निर्माण झाल्याचं दिसतंय. ठीक आहे, तर हे युव्हल नोआ हरारी यांचं जे मत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते तुमच्या आन्सरला एक बेस देतं. कोणतं बेस देतं? एक तर एका प्रख्यात शास्त्रज्ञाचं मत तुम्ही या ठिकाणी मांडताय, तो एक महत्त्वाचा भाग आहे. आता ऑप्शनलची रायटिंग करत असताना काही प्रख्यात व्यक्ती जर असतील तुमच्या विषयातले, त्यांची मतं जर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये मांडली, म्हणजे माझं तर मत आहे की येस अँथ्रोपोसिनमध्ये आपण शिरलेलो आहोत, पण जर युव्हल नोआ हरारी पण म्हणतात की येस आपण अँथ्रोपोसिनमध्ये शिरलेलो आहोत, तर निश्चितच ते माझ्या आर्ग्युमेंटला एक वेट ॲड करतात. क्लिअर? किंवा मग मी त्यांच्या आर्ग्युमेंटचा एक सहारा या ठिकाणी घेऊ शकतो. आणि मग इथे एक ॲडिशनल मुद्दा सुद्धा मी मांडला की बघा, हे जे काही कृषीच्या सुरुवातीपासून मानववंशयुग किंवा अँथ्रोपोसिन सुरू झालाय, हा मुद्दा सुद्धा चांगला असेल, ज्यामधनं माझं डायव्हर्सिफिकेशन दिसतंय, कंटेंटचं डायव्हर्सिफिकेशन दिसतंय. त्यानंतर एक महत्त्वाचा क्रिटिकल पॉइंट मला या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की इथे मी अग्री करेल की येस जे काही जे उपकल्प आहे ते मानववंशीय उपकल्प आहे, मान्य आहे. परंतु क्रिटिकल पॉइंट मग मी काय म्हणते की दुसरी बाजू पण मी सांगतोय, जरी माझं मत असलं की अँथ्रोपोसिन हे असलं पाहिजे, तरीही मला दुसरी बाजू या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे की बघा, परंतु कुठलेही उपकल्प निर्धारित करताना जे काही बदल झाले असावे, हे कसे असावे? दीर्घ काळासाठी असावे, लॉंग टाइम स्केलसाठी हे बदल झाले असावे, तेव्हाच आपण त्यांना एक भूगर्भीय कालखंड म्हणून घोषित करत असतो. हे एक आर्ग्युमेंट मी या ठिकाणी प्रेझेंट करतो. आणि दुसरा एक टेक्निकल पार्ट मी या ठिकाणी सांगतो की बघा, उपकल्प निर्धारित करत असताना खडक स्तरांमध्ये किंवा हिमस्तरांमध्ये बदल आढळले पाहिजेत. म्हणजे जी खडक रचना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी चेंज असला पाहिजे. म्हणजे पूर्वीची जी खडक रचना होती त्याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे, आताची जी खडक रचना आहे, वरचा भाग आहे, त्याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्याला जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये फिट करू शकतात. ही कदाचित एक अडचण असू शकते किंवा आव्हान असू शकते, पण एकंदरीत आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अँथ्रोपोसिन ही एक रियालिटी आहे. कन्क्लुजन करत असताना काय कन्क्लुजन करता येईल? हे कन्क्लुजन जे आहेत खूप इनोव्हेटिव्ह करता येईल. ओके, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय काय कन्क्लुजन करणार हे मला सांगा, कारण की हा जो क्वेश्चन आहे खूप ओपन एंडेड क्वेश्चन आहे. मी एक बस जेनेरिक कन्क्लुजन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. माझा पर्पजच होता की कन्क्लुजन इथे मी जेनेरिक ठेवणार, जेणेकरून तुमच्याकडनं तुम्ही कोणकोणत्या पॉईंट सोबत सिलेबसच्या या पर्टिक्युलर इश्यूला किंवा या पर्टिक्युलर विषयाला कनेक्ट करू शकतात ते मला बघायचं. तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कन्क्लुजन काय लिहिणार. ओके, तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हे टाईप करा. भेटूया आता पुढच्या प्रश्नामध्ये. रोज ही सिरीज फॉलो करत राहा. भूगोल वैकल्पिक विषयाचे तुमचे जे काही मुद्दे आहेत ते खूप चांगल्याने इथे तुम्हाला सॉल्व्ह होताना दिसतील. सो थँक्यू एव्हरीवन, सी यू इन नेक्स्ट लेक्चर.